हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथे मी काळी उडदाची डाळ घेतली आहे. ती मी स्वच्छ अशी साफ करून घेतली आहे. यामध्ये खडे असतात त्यामुळे ती छान अशी निवडून घ्यायची. तर आपल्याला ह्या डाळीची आमटी बनवायची आहे, काळ्या उडदाची आमटी. तर खरंच खूप छान लागते भाताबरोबर, भाकरीबरोबर. खरंच खूप छान लागते ही रेसिपी. तर आता आपण ह्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ही स्वच्छ अशी धुवून घेऊया. आता ह्याला आपण 2-3 पाण्याने धुवून घेऊया. तर पाहू शकता मी डाळ स्वच्छ अशी 2-3 पाण्याने धुवून घेतली आहे. आता याला आपण कुकरमध्ये घालून घेऊया आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1.5 तांब्या पाणी घालत आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून ह्याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घेणार आहोत. डाळ आपल्याला छान अशी मऊसूत शिजवून घ्यायची आहे. तर इथे मी वाटण्यासाठी लागणारं साहित्य घेतले. खोबरं घेतलंय, मिरच्या घेतल्यात. ते मी 7 ते 8 मिरच्या घेतल्यात. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कोथिंबीर घेतली आहे आणि लसूण घेतलं आहे. लसूण आपल्याला भरपूर घ्यायचा आहे. आता हे सर्व आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि हे छान असं बारीक वाटून घेऊया. तर पाहू शकता मी असं बारीक असं वाटून घेतलं. हे पाणी न टाकता आपल्याला हे वाटण करायचं आहे. आता इथे आपली डाळसुद्धा छान अशी शिजली आहे. पाहू शकता एकदम मऊसूत अशी ही डाळ शिजली आहे. डाळ मऊसूत शिजली की वरणाला टेक्स्चर खूप छान येतं. तरी ते मी गॅसवरती कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला 1 पळी तेल घालून घ्यायचं आहे. आता आपलं तेल गरम झाले. आता यामध्ये आपण मोहरी घालूया. मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे. जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत. आता यामध्ये जे आपण वाटण वाटून घेतले ते घालून घ्यायचं आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. आता हे वाटण आपल्याला छान असं 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. आपण मसाला कच्चा घेतला आहे त्यामुळे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 ते 3 मिनटं छान असं हे परतून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची. आता हळद देखील आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची. आता इथे आपण जी डाळ शिजवून घेतली आहे ती देखील आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायची आहे. आता सर्व डाळ मी यामध्ये घालून घेतली. आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया. तर पाहू शकता सर्व छान असं मिक्स करून घेतले. आता यामध्ये आपल्याला तुम्हाला डाळ कितपत घट्ट पातळ हवी त्यानुसार पाणी घालायचं आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्याला मसाला लागला होता त्यामुळे मी त्याच्यातूनच पाणी घालते. तर आणखीन थोडी घट्ट वाटते डाळ, मी आणखीन थोडं पाणी घालणार आहे. आता याला आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. आता याला आपण छान उकळी येऊन देऊया. तर पाहू शकता छान अशी उकळी आली आहे आमटीला. तर आता 5 ते 6 मिनटं आपण ह्याला अशी छान उकळी घ्यायची आहे.
चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाखमोलाचं आहे. तर पाहू शकता मी 5 ते 6 मिनटं छान उकळून घेतली आहे. आता गॅस बंद करून मी यावरती कोथिंबीर घालून घेतली आहे. तर आपली आमटी झाली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही माझी व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगा. भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.